नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा एक नवीन वनस्पती घेऊन आपल्या समोर उभा आहे. कदाचित जी वनस्पती समोर आपल्या आहे ती इकडे आपल्या भागामध्ये मिळत नाही. खास करून ती साऊथ ईस्ट एशियामध्ये आहे. खास करून जो वरचा भारतीय भाग आहे त्या साईडलाच थोडंसं तो येतं. काही वेळा दक्षिण भारतामध्ये काही प्रमाणात त्याची सध्या लागवड केली जाते, पण असं नॅचरली आता हे कुठे आपल्या भागामध्ये आढळत नाही. तर माझ्यासमोर जे मामा आहेत, डांगे मामा, आणि त्यांनी याचं एक रोप आणून इथे लावलं होतं, एक कंद आणून लावला होता आणि त्याचा आता जवळजवळ 6.5-7 फूट उंचीचं मोठा पसारा झालेला आहे. त्याचं नाव आहे कोस्ट कोलिंजन. याला म्हटलं जातं कुलिंजन, कलांजन. याचं बोटॅनिकल नाव आहे अल्पिनिया गॅलँगा. झिंजिबरेसी फॅमिलीतला हा मेंबर आहे. म्हणजे आल्याचा भाऊबंद म्हटला तरी सुद्धा हरकत नाही. अगदी आल्यासारखेच दिसणारे याचे कंद असतात, फक्त कंदाचा रंग थोडासा वेगळा असतो. आल्याचे कंद तुम्हाला ज्या रंगाचे असतात त्यापेक्षा थोडासा वेगळा तांबूस अशा पद्धतीने त्याचा रंग असतो. आतल्या बाजूला पिवळसर अशी छटा असते. तर औषधामध्ये अत्यंत महत्वाचे आहेच आहे, आपण बोलणारच आहोत. त्याचबरोबर थायलंड, इंडोनेशिया हे जे देश आहेत त्या देशामध्ये या झाडाचा, याच्या मुळांचा वापर मसाला म्हणून केला जातो. आपण जसं आपल्या रोजच्या भाजी आमटी किंवा काही व्हेज नॉनव्हेज जे काही असेल त्याच्यामध्ये आल्याचा वापर करतो, अगदी त्याचप्रमाणे या गॅलँगलचा किंवा ग्रेटर गॅलँगल पण असं म्हटलं जातं, याचा वापर मसाल्यामध्ये केला जातो. त्याचा स्वाद, त्याचा तिखटपणा आणि त्याच्यामध्ये असणारे जे घटक आहेत ते घटक त्याला इतकं फ्रेश बनवतात की एखाद्या माणसाला उत्साहच आला पाहिजे. केवळ मसाला म्हणून न बघता त्याच्याकडे आपण भारतीय पद्धतीनं एक आयुर्वेदिक औषध अशा पद्धतीनं निश्चित बघितलं पाहिजे. तर कोस्टोकोलिंजन हे कित्येक रोगावरती उपयोगी असणार असं हे झाड आहे. त्याचा जो कंद आहे तो कंद उष्ण आणि तीक्ष्ण आहे. त्याच्यामुळं खास करून कफाचे विकार आणि वाताचे विकार याच्यामध्ये अत्यंत गुणकारी असं झाड आहे. कफाला पॅसिफाय करण्याचं काम हे औषध करतं. म्हणजे काय थोडक्यात, की शरीरामध्ये जर कफ साठून राहिला, कफ याचा अर्थ आपल्याला केवळ असं वाटतं की आपण खोकला काढून जो बाहेर काढतो तो कफ, तर तसं नाही आहे. आपल्या केसापासून ते नखापर्यंत सर्व शरीर 3 धातूंनी व्यापलेलं आहे. त्यामध्ये एक कफ आहे आणि या कफाला पॅसिफाय करतं आणि काढून टाकतं. शरीर हलकं करण्याचं काम करतं. तुमच्या शरीरामध्ये जडत्व आला असेल, डिप्रेशन आलं असेल, उत्साह नसेल, कोणतंही काम करण्याची इच्छाच नसेल, अशा वेळी हे कोलिंजन तुमच्यासाठी महाऔषधी आहे. तसं आल्याला भैषज्य म्हटलं जातं. म्हणजे सर्व वैद्यांचा वैद्य, भीषक अशा अर्थानं शब्द आहे. तसाही याला कोणीतरी द्यावा अशी माझी निश्चितपणे विनंती आहे. तर दुसरा एक महत्वाचा उपयोग, आपण सेक्स टॉनिक म्हणून खूप गोष्टींचा वापर करतो. कित्येक अशा गोष्टी आहेत की बाजारामध्ये महागड्या मिळतात, पण हे औषध असं आहे की तुम्हाला अगदी काही तासामध्ये ताजं पुन्हा एकदा नवीन जवान तरोताजं करणारं औषध आहे. त्याची जी मुळं आहेत त्याचा अगदी 1 ते 2 ग्रॅम इतकी पावडर किंवा त्याचं अखंड रूट जरी असेल त्याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं, त्याला फांट म्हटलं जातं. असा फांट बनवून जर घेतला तर निश्चितपणे सेक्शुअल ताकद वाढवण्यासाठी मदत होते. हे औषध तेवढ्यासाठीच कामाला नाही आहे, तर डायरिया असेल, गुडघ्यांचं दुखणं असेल, अशामध्ये सुद्धा वापरू शकतात. तरुण तरुणींसाठी तर खास पिंपल्सच्या समस्या आहेत. त्या पिंपलच्या मामा समस्येवरती हे जर उगाळून आपण जर लावलं तर पिंपल कमी होण्यास मदत होते. मला एक आणखीन याच्यामध्ये सांगायचं आहे व्हिडिओमध्ये, की आमच्या मामाने ज्यावेळी झाड लावलं त्यावेळी त्यांना कशाचंही झाड माहीत नव्हतं. ते झाड कशाचं आहे हे त्यांना अजिबात माहीत नव्हतं. त्याने आणून सहज लावलं आणि ते झाड मोठं झाल्यानंतर त्यांची इच्छा, ती इतके चौकस आहेत की त्यांना अशी इच्छा झाली की झाड कशाचं आहे हे बघावं. त्यांनी काय केलं असेल मग, त्यांनी त्या झाडाचा नमुना घेतला आणि शिवाजी युनिव्हर्सिटीचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वनस्पती तज्ञ डॉक्टर SR यादव सर यांच्याकडे ते गेले आणि त्यांच्याकडून ह्या वनस्पतीची ओळख पटवून आणली. केवळ ओळख पटवली नाही, त्यांनी त्यांच्या हस्ताक्षरातलं सर्टिफिकेट आणलेलं आहे की दिस प्लांट इज अल्पिनिया गॅलँगा. तिथं SR यादव सर आमचे गुरु, त्यांची त्याच्यावरती सही आहे. म्हणजे त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. त्यांनी एक रोप लावलं पण शेवटपर्यंत त्या रोपाचा त्यांनी शोध घेतलाय कशाचा आहे. मी त्यांना आता सल्ला दिला की हे औषध महाग विकलं जातं, तुमच्याकडे काही जमीन आहे, याची काही तुम्ही कंद लावलेत, तशा पद्धतीने जर लागवड केली तर तुम्हाला काही मार्केट व्यवस्था निश्चितपणे बघून देण्याची मदत मी करू शकतो. तर इथून आम्ही एक आता रोप घेतलेला आहे. हा कंद त्याचा आपण बघू शकता आणि आमच्या भाच्याच्या शेतामध्ये लावण्याकरता म्हणून आम्ही घेतलंय. नंतर कटिंग करून टाकू. पण अशा स्वरूपाने हे कंद अगदी जोडत जाऊन त्याचं मोठं बेट तयार होतं. 6.5-7 फुटापर्यंत उंच याचं वाढ होते, लक्षात घ्या. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की झाड वापरताना कधीही ताज्या अवस्थेत वापरायचं नाही. औषधामध्ये वापरायचं असेल तर सुकून वापरायचं, कारण काही वेळा काही त्याच्यामध्ये असणारे टॉक्झिक मटेरियल जे आहेत इतके टॉक्झिक नाही आहेत, पण अति प्रमाणात जर घेतल्यानंतर टॉक्झिक ठरू शकतात. त्यामुळे हे मूळ वापरताना सुकं वापरावं ही सर्वांनी काळजी घ्यायची आहे. आणि दुसरी गोष्ट
एक महत्वाचा मुद्दा सांगायचा विसरून गेलो की याचा वापर जर तुम्हाला करायचा असेल तर बराच काळ करू नका, डिसकंटिन्यू वापर करा, कारण यानं मूत्रावरोध होऊ शकतो, म्हणजे लघवी थांबण्याचा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे हे औषध जितकं गुणकारी आहे त्याचा हलकासा एक दुष्परिणाम देखील होऊ शकतो. त्यामुळे अगदी युक्तीनं आणि काळजीने हे औषध तुमच्या व्यवहारामध्ये निश्चितपणे वापरू शकता. तर कुलिंजनाच्या एकत्र असणाऱ्या ह्या बिया आहेत आणि त्याच्यावरची कव्हरिंग आहेत, तर आमच्या डांगे मामांनी हे सगळं कलेक्ट करून ठेवलेलं आहे. ज्यांना कुणाला याच्या सीड्स पाहिजे असतील त्यांनी निश्चितपणे आमच्याशी संपर्क करा. डांगे मामांच्याकडून तुम्हाला याच्या सीड्स मिळतील. आसपास तुमच्या घराशेजारी जिथं पाणी आहे अशा ठिकाणी निश्चितपणे तुम्ही झाड लावू शकता. ओके, धन्यवाद, आभारी आहे. ते बघणार काय बघे ना, बघे आणलेलं. चला बघे की ते ना छोटं तिकडं. ते कोल्हापूरहून निसर्ग मला त्यांनी दिलं. हा हा काय वेलदोडा म्हणून. बर, ते मला शक्य झालं नाही, त्याला पण फक्त फुलं येतात. ज्यावेळेला फुलं येतील तुम्हाला संपर्कात ते कापून त्याने ते तसंच ठेवलं, काहीतरी असं ते पण मोठं उचल. हो हो, वास पण ह्याला आहे. त्यातलंच आहे ते. पण त्याला तर इथं आपल्या भागामध्ये त्याला तर ह्या वातावरणात त्याला फ्लॉवरिंग येईल की नाही सांगता येत नाही. म्हणजे हे आपलं वातावरण उष्ण आहे, लक्षात घ्या. आणि या उष्ण वातावरणामध्ये त्याला फुलं येतील तर कधी येतील हे काय सांगता येत नाही. फुलं आली तर बघितले आलेत का फुलं? हो हो. मग फळधारणा होत नाही आहे. फलधारणा होत म्हणजे फुलं येतात. तर मी दापोली कृषी विद्यापीठला फोटो काढू. बर, त्यांचं काय म्हणणं आलं? काय आलं मला उत्तर सरळ. त्यांचा रिप्लाय आलेला नाही कृषी विद्यापीठाचा. ठीक, हरकत नाही. ज्यावेळी फुलं येतील मला निश्चितपणे बोलवा. कापून कने मी परत असं ठेवलंय. मला एकानं सांगितले हे उकडून बाजूला करून. नाही टाकू ना, असू देत. आता हे बांधावर आहे. तुमच्या ऊसाच्या पिकाला कुठेही त्रास देत नाही, लक्षात घ्या. अशा दुर्मिळ वनस्पती आपल्याकडे पाहिजेत, संग्रही पाहिजेत आपल्या. तुमच्याकडे आहे, महत्वाची गोष्ट आहे. मी त्याला ठेवा, जपून ठेवायची. फुलं याची वाट बघूया आपण. फुलं आल्याशिवाय काय सांगता येणार नाही आपल्याला नेमकं कशाचं आहे, काय आहे ते. आजच्या ह्या युवक वर्गांच्या या देशामध्ये त्यांना एक माझी अशी विनंती आहे की मी हे जे निसर्गाच्या बाबतीत, झाडं लावण्याच्या बाबतीत माझा का झाला, माझ्या अनेक रोप मी लावलेला आहे, परंतु आजकाल ह्या ऑक्सिजनसाठी ही अशी फुलझाडं किंवा आयुर्वेदिक झाडं ही लावली पाहिजे. धन्यवाद. तर डांग्यांना खरोखर निसर्ग जपणारे तुम्ही आहात. अशा आणखीन खूप खूप झाडं लावत चला, जपत चला. आमच्या शुभेच्छा. ईश्वर तुम्हाला भरपूर आयुष्य देवो आणि तुमच्याकडून कित्येक झाडं लावली जावीत अशी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद मित्रांनो.